पिहूचे पप्पा पिहूला विचारतात की काय पोरी, ही पोरं काय म्हणते ती, तुझं प्रेम आहे वय यांच्यावर. तेव्हा पिहू खरं काय ते सांगून टाकते की होय पप्पा, मला लगीन श्रीशीच करायचं आहे, मला तो खूप आवडतो. त्यावर आता पिहूच्या पप्पांचं काहीच ऑब्जेक्शन नसतं. शिवाय श्री आणि राघव दोघे इतकं छान संस्कारी जबाबदार पोर आहे ती. वडिलांना घाबरतात म्हणजे वडिलांचा आदरच करत असतेले. पिहूच्या पप्पांच्या मनात श्रीची एक छान इमेज तयार झालेली असते. राघव त्यांना सांगतो की अहो, तुम्ही याला बी विचारा की माझ्या भावाला, तो बी तेच म्हणाल. पिहूचे पप्पा सांगतात की नाही नाही, राहू द्या राहू द्या, काय हरकत नाही. नाही म्हणजे आता आमच्या पोरीचीच इच्छा आहे म्हटल्यानंतर होऊ देत तिच्या मनासारखं. म्हणजे जवळजवळ पिहूच्या पप्पांनी ग्रीन सिग्नल दिलेला असतो. राघव श्रीचा आनंद डायरेक्ट गगनाला भेटतो. पिहू तर इतकी खुश असते. राघव श्रीला आता डिवचतो आणि खुणवत असतो. श्रीला सुरुवातीला त्याच्या खानाखुणा लक्षात येत नाहीत, पण जेव्हा राघव पायाला हात लावतो ना तेव्हा लक्षात येतं. श्री उठतो आणि पिहूच्या पप्पांचे आशीर्वाद घेतो. आता तिच्या आईच्याही तो पाया पडतो. सगळं कसं राघवने ठरवलं होतं तसं सगळं असं छान पार पडतं. आता पिहूचे पप्पा चौकशी करतात की काय करतात तुमचे वडील. त्यावर राघव माहिती देतो की आमचे आप्पा होय, अहो आमचा बिझनेस आहे की मोठा, म्हणजे धंदाच आहे म्हणा की नैसर्गिक खतांचा. शिवाय आम्ही शेतीचे समजे काही सामान बी विकतो की. अहो तिथं मालाच्या डिलिव्हरीचं आणि पॅकेजिंगचं काम आमचं श्रीच बघतो की. एकदम तुम्हाला पाहिजे तसं स्थळ आहे बघा, तुम्ही येऊन आमच्या आप्पांशी बोला म्हणजे की झालं सगळं. पिहूचे पप्पा सांगतात की ठीक आहे, तुमच्या वडिलांशी भेटून बोलतो मी. सगळं कसं छान झालेलं असतं. पण आता आनंद आहे म्हटल्यानंतर पद्मा हजर होणारच आनंदात विरजण टाकायला. राघव श्री दोघेही पिहूच्या कुटुंबाचा निरोप घेऊन येतात. आता इकडे गाडीवर आल्यानंतर अचानकच श्री गाडी थांबवायला सांगतो. त्याच्याने विश्वासच बसत नसतो. राघव विचारतो की काय काय झालं. त्यावर श्री सांगतो की अरे हरला का, मला खरंच वाटत नाही की आपण पिहूच्या पप्पांशी बोलून आलोय ते. त्यावर राघव म्हणतो की बघितलं भावा, अरे इतकं सोपं असतं हे समज, तू उगाच घाबरत होता. बघ आता ते स्वतःहून आप्पांकडे येतील आणि आप्पासुद्धा या स्थळाला नाकारणारच नाही. आणि शिवाय त्यांच्या आवडीच्या पेढेवाल्याची पोरगी आहे की, मग तर ठरलंच की भावा. आता हे समजा रुद्राने ऐकलेलं असतं. रुद्र त्यांच्यावरती नजर ठेवूनच असतो. श्री सांगतो की वही केला का, मला ना घाबरलो होतो म्या, पण समजा कसं व्यवस्थित झालं बघ. राघव सांगतो की चल चल, आपण ना पटकन घरी जाऊ आणि पेढे घेऊनच येऊ की. अरे म्हणजे पिहूचे पप्पा आले आणि लग्न जुळलं एकदाचं की पेढं वाटाय मोकळंच की आपण. आणि दोघेही पटकन गाडीवर बसून जातात. तोपर्यंत रुद्र फोन करून पद्माच्या कानावर घालतो. आतू, समोरच्या पार्टीनं त्या पार्टीला मनवलं आहे बघ. ते शिवनाथची पोरं बोलत होती इथं. अगं त्या शिवनाथला पाहिजे तसं स्थळ आहे की. शिवाय ती पोरगी शिकलेली आहे, एवढी समंजस आहे, मोठ्या खानदानातली आहे, समजा कसं व्यवस्थितच आहे की. आता त्या पोरीचा बाप तो शिवनाथला भेटायला येणार आहे. आता समोरून इतकं मोठं छान स्थळ चालून आलं म्हटल्यावर सगळे जुळवाजुळवी होणारच की. त्यावर पद्मा म्हणते की सगळं चांगलं होतंय, त्याच्यामध्ये ही पद्मा उभी आहेच की. आणि या पद्माला वलांडून गेल्यावर आनंदाची कुठली गोष्ट राहतच नाही की. आता तू बघच त्या शिवनाथचा पोकळ अभिमान कसा खोडून काढते ते. पद्मा फोन ठेवून देते. आता पद्माचा प्लॅन ठरलेलाच असतो की हे स्थळ जुळण्याआधीच ती तोडून टाकणार असते. पिहूचे बाबा स्वतः शिवनाथची भेट घ्यायला निघालेलेच असतात. पिहू आणि तिची आई दोघीही मंदिरात जातात. ते फोनवरती सांगतात की बरं केलं तू पोरीला आपल्या मंदिरात घेऊन गेली, आता मी पाहुण्यांकडे जाऊन येतोच आहे. हवय वय पेढं बी घेतलं आहे ते की आपल्या दुकानातलंच. आणि ते फोन ठेवतात. ते आता घराच्या बाहेर पडणारच असतात की समोरून पद्मा नावाची मांजरीन आणि भास्कर नावाचा बोका आडवा जातो. दोघे येतात, त्यांना नमस्कार करतात हात जोडून. ते विचारतात की तुम्ही तुम्ही कोण.
त्यावर पद्मा सांगते की तुम्ही ते फेमस पेढेवाले चव्हाणच नव्ह? अहो आम्ही तुम्हालाच भेटायला आलो होतो. भास्कर ओळख करून देतो की मी भास्कर शिरोळे आणि या पद्माताई शिरोळे. आंबेगाव खुर्द इथून एक 10-12 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. तिथंच राहतोय आम्ही. त्यावर पिहूचे बाबा म्हणतात की अरे वा, अहो काय योगायोग आहे बघा. मी आम्ही तिकडेच यायला निघालो होतो की. पद्मा सांगते की अहो कळलं आम्हासनी, म्हणजे मंदिरामध्ये तुमची मुलगी आणि तुमच्या पत्नी भेटल्या होत्या ना, त्यांच्याकडूनच कळलं की तुम्ही आंबेगावला निघालाय म्हणून. म्हणूनच आम्ही स्वतःहून तुम्हाला भेटायला आलो बघा. ते त्यांचं स्वागत करतात घरात, त्यांना बसायला सांगतात. पिहूचे बाबा सांगतात की तिथले शिवनाथ, अहो त्यांच्या घरी माझी मुलगी इथे यायची आहे ना, त्या लग्नाची बोलणी करायलाच निघालो होतो बघा. तुम्ही ओळखता का त्यासनी? त्यावर पद्मा आणि भास्कर दोघे चेहरा पाडूनच बसतात की. पिहूच्या बाबांना थोडी धडकी भरते. ते विचारतात की काय झालं? त्यावर पद्मा त्यांना सांगते की मी काय म्हणते, तुमची पोरगी त्या घरात येण्यापरीस आयुष्यभर तिला बिनलग्नाची तुमच्या घरातच बसवून ठेवा बघा. पिहूच्या बाबांना मोठा धक्का बसतो आणि मुद्दामच पद्मा शिवनाथ आणि त्याच्या कुटुंबाबद्दल पिहूच्या बाबांच्या मनात विष पेरते. ती सांगते की अहो तो शिवनाथ एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे बघा. अहो त्याने आमच्या धाकट्या बहिणीसोबत, आणि ती गप्पच बसते. इकडे राघव श्री घरी आल्यानंतर मामांना आनंदाची बातमी देतात. तेव्हा मामा आणि ते तिघे इतकं मोठमोठ्याने ओरडून आनंद साजरा करतात की उमा त्यांना ओरडतेच, अरे काय झालं वरडाय तुम्हाला? त्यावर बंटी मामा सांगतो की काय नाही, माझ्या लाडक्या भाच्याच्या गुडघ्याचं बाशिंग आता लवकरच त्याच्या डोक्यावर बांधायची वेळ आली बघा. राघव, बंटी मामा दोघेही श्रीला चिडवत असतात की आता लवकरच लग्नाचे लाडू बी मिळणार आहे ती. इतक्यात लाडवांचा डबा घेऊन स्वतः उमाच हजर होते की. त्यावर बंटी मामा विचारतो की अरे लाडू वाटायला सुरुवात बी झाली होय. त्यावर उमा सांगते की तुमच्यासाठी नाही आणलं बंटी, एक काम कर, हे जे लाडू आहे ते मंदिरात नेऊन गरीबासने वाट. बंटी मामा जातो. त्यानंतर खोदून उमा माहिती काढून घेते राघवकडनं की राघव, आपल्या माधवचं कुणावर तर प्रेम होतं काय रं? म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्याच पोरीशी. त्यावर राघव धक्क्याने विचारतो की तुला कसं कळलं आहे? त्यावर उमा आधी तर अंदाज बांधत होती, पण राघवच्या तोंडून सत्य कळल्यानंतर तिला खात्रीच पडते. ती म्हणते की अच्छा, म्हणजे कुणावर तरी प्रेम होतं म्हणायचं. कोण होती रे ती? राघव सांगतो की मधुराचं नाव घेतल्यानंतर उमा विचारते की अरे म्हणजे तिनं आपली नोकरी सोडली आणि पद्माताईकडे नोकरी धरली. राघव श्रीला मोठा धक्काच बसतो की. तेव्हा ती सांगते की अरे सकाळी जेव्हा तुझा आप्पा आणि माधव दोघे बी गोडाऊनला चाललं होतं ना, तेव्हाच ती आली होती. पण उमाला इतकी आवडली ना ती सांगते की पोरगी बरी आहे रं, लयच भारी, म्हणजे आपल्या माधवला शोभून दिसते की. हा पोरगा या पठ्ठ्याने सांगितलं बी नाही काहीतरी करता बी आलं असतं की. राघव, मी काय म्हणते, आपण जाऊन बोलणे करून यायची का? राघव तिला धक्कादायक बातमी देतो की आई, आता त्याचा काय बी उपयोग नाही. अगं तिचं कवाच लग्न बी ठरलं आहे, तिच्याच आत्तेभावाची. अगं सुपारी बी फुटली आहे की. आता उमाच्या मनात भीती दाटून येते की माधवचं काय? इकडे शिवनाथ मधुरावरती इतका नाराज असतो ना की माधववरती तो त्यातला थोडाफार राग काढतोच. आणि माधवला तो सांगतो की माधव, बघितलं ना मग, या पोरींचं आजकालच्या काही बी खरं नसतंय बघ. अरे दर 6 महिन्याला पगार वाढ, बरं चालतंय दिली बी पगार वाढ, पण शेवटी काय केलं हे ना, नोकरी सोडी आणि गेली कुठं तर समोरच्या घरात. काय गरज होती त्याची? अरे पण म्या स्वतः विचारायला गेलतो का नव्हतो? हां, तिला विचारलं होतं का नव्हतं की बाबा काय अडचण आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, तुझी पगारवाढ करायची आहे का? चल बाबा घे, पगारवाढ बी केली असते तरी बी काय नाही. काय कारण सांगितलं माधवा तिनं की तिच्या पप्पांची बदली पुण्याला झाले, मी आम्ही पुण्याला चालले म्हणून. आई ती इतकं खोटं. अरे माझा इतका विश्वास होता तिच्यावरती, मला कधी बी वाटलं नव्हतं ती असं काहीतरी करेल म्हणून. तुला वाटलं होतं का? माधव नंदीबाईला सारखे नकारार्थी मान हलवतो.
त्याच्या नजरेसमोरून मधुराचा चेहरा जाता जात नाही. सतत त्याला तिची आठवण येत असते. आणि इकडे शिवनाथच्या रागाचा पारा चढलेला असतो. या असल्या पोरीवरती ना विश्वासच नका ठेवायला. गेली ती गेली, कुठं गेली तर समोरच्या घरात. ते तर लोक वाटच बघत असते ती. झाला मग मोठा तमाशा. म्या सांगतो माधवा, त्याच्यापेक्षा पण भारी पोरगी तुझ्यासाठी शोधून आणतो का नाही बघ. शिवनाथचा राग उफाळून येणं साहजिकच आहे. पण आतल्या आत माधवचा जीव जुळतोय त्याचा काय. इतक्यातच पिहूचे बाबा तिथे येतात आणि आता खूप मोठा राडा होतो हा प्रेक्षकांनो. पिहूचे बाबा आल्यानंतर जेव्हा ते शिवनाथला हाक मारतात तेव्हा शिवनाथ, माधव दोघेही त्यांना ओळखत नसतात. ते दोघे त्यांचं आदरातिथ्याने स्वागत करतात. शिवनाथ तिथे विचारतो की साहेब, मी तुम्हाला ओळखलंच नाही. पिहूचे बाबा सांगतात की म्या करून देतो तुम्हासनी ओळख. सातारला आमचं पेड्याचं दुकान आहे. शिवनाथ म्हणतो की बरं, चव्हाण पेड्यावाला. त्यावर शिवनाथला ओळख पडते आणि तो कौतुक करतो की अरे वा साहेब, अहो काय भारी पेढा असतात तुमचे, आम्हासनी तर लय आवडतात बघा. बोला कसं येणं केलं. त्यावर पिहूचे बाबा मोठा बॉम्ब फोडतात. आधीच पद्मा आणि भास्करने त्यांचे कान भरूनच पाठवलेलं असतं. ते सांगतात की सकाळच्याला घरला आमच्या 2 पोरं आली होती. ती 2 पोरं म्हणत होती की त्यांच्या मोठ्या भावासाठी तुम्ही स्थळ शोधताय म्हणून, म्हणजे धाकलं बोलत होता तसं. त्यावर शिवनाथ म्हणतो की होय साहेब, अहो स्थळ शोधतोय की मी, पण तुम्हासनी नक्की काय बोलायचं आहे ते मला काय समजेना बघा. त्यावर ते विचारतात की राघव आणि श्रीधर ही तुमचीच पोरं आहेत ना. शिवनाथ सांगतो की होय माझीच पोरं आहे ती. ती 2 पोरं मला सांगत होती की त्यांच्या मोठ्या भावासला स्थळ शोधायलात म्हणून तुम्ही. त्यावर शिवनाथ ओळख करून देतो की होय होय, हा माझा मोठा पोरगा माधव, याच्यासाठी स्थळ शोधतोय बघा मी. आता पिहूचे बाबा शिवनाथचा डायरेक्ट अपमान करतात की ज्याला स्वतःचं कुळ आणि गोत्र माहीत नाही तो कसल्या खानदानाच्या पोरीची अपेक्षा करतोय. माधवच्या रागाचा पारा चढतो. तो पिहूच्या बाबांना वचकतो की ओ साहेब, तोंड सांभाळून बोलायचं कळलं का. शिवनाथ त्याला समजावतो की माधवा थांब जरा. शिवनाथ आधीच त्यांना समजावतो की हे बघा साहेब, माझ्याशी बोलताना जरा तोंड सांभाळून आणि विचार करूनच बोला. त्यावर ते म्हणतात की अहो गप्पा हो, आमच्यासारख्यांच्या पोरी आम्ही काय लहानाच्या मोठ्या उगाच केल्या त्या होय तुमच्यासारख्यांच्या घरात या. जेव्हा ते मोठा बॉम्ब फोडतात की तुमच्याच घरातल्या माणसानं माहिती दिली आहे. शिवनाथ विचारतो की आमच्या घरातला माणूस कोण. आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं आहे प्रेक्षकांनो की पद्माने कसं पिहूच्या बाबांचं मत बदललं शिवनाथविषयी काहीही वाईट साईट सांगून. पद्मा त्याला सांगते की आता तुम्हीच सांगा साहेब, अहो आमच्याच बापानं त्याला लहानाचा मोठा केला, त्याला एवढं सांभाळलं तर त्यानं काय केलं, आमच्याच घरातल्या धाकल्या पोरीला फूस लावून पळवून नेलं, तिच्याशी लगीन केलं आणि त्या धक्क्याने आमचा बाप गेला. अहो तेव्हा बी आम्ही लहानच होतो की. एवढ्या लहान वयात आमचं डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं आणि एवढंच करून तो थांबला नाही साहेब, तर आम्हाला मुद्दाम खिजवण्यासाठी मुद्दाम आमच्याच घराच्या समोर त्यानं स्वतःचं दुसरं घर उभं केलं. आता तुम्हीच सांगा की अशा काही माणसाला लायकी असते का. अहो त्याने समधी पोरं आपल्या तालमीतच तयार केलेत. शेवटी तसल्या धंदाच आहे हो त्यांचा की श्रीमंत्या घराच्या पोरी पटवायच्या आणि फूस लावून त्यांना पळवून न्यायचं. अहो साहेब, तुमचं नशीब चांगलं, तुम्ही नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार आहे म्हणून देवानं आमच्या रूपानं तुम्हाला सावध केलं आहे बघा लवकर. हे ऐकूनच पिहूच्या बाबांच्या काळजाचा ठोका तर चुकतोच. आता या सगळ्यांमध्ये भास्कर कसा मागे राहील, तो तर आधीच करतो. पद्मापेक्षा तर जास्त तोच घाबरवून सोडतो. शिवनाथबद्दल तर जास्तीचं वरचढ करून तो त्यांचे कान भरतो. अहो इतकंच काय आहे, श्रीमंता घरच्या पोरी पटवायच्या, पळवून न्यायचं आणि एकदा का समजा काही आपल्या हाताला लागलं की ती सोडून दुसरीच्या मागं जायचं. एकदा का दुसरा मासा गळायला लागला की मग परत तेच. अहो तिन्ही पोरासने बी त्यानं हेच समज शिकवलं आहे की
अहो तुम्हीच विचार करा की ज्या माणसाच्या नावासमोर आडनावच नाही आहे त्याचे संस्कार तर असतील कसे. आणि बघा की त्याने डायरेक्ट तुमच्या पोरीसाठी स्थळाची मागणी का घातली. अहो गावात का नाही विचारलं. कारण गावातल्या समद्या लोकांनी हे समजा माहिती आहे ना. व त्यात तुम्ही सातारमधले एवढे फेमस पेढेवाले, एवढं नाव कमवलेले, एवढे श्रीमंत, आणि त्यात तुम्ही आमचे पाहुणे. त्यांनी बरोबर तुमच्या पोरीला हिरून नादाला लावलंय बघा. त्यावर पिहूचे बाबा म्हणतात की अहो सांगताय काय. अहो ती पोरं आले होते तेव्हा तर ती एकदम साधी वाटत होती की. त्यावर पद्मा मुद्दाम सांगते की ऐका आता, अहो चौथ्याच्या बाबाबद्दल कुठली पोरं तुम्हाला वाईट साईड सांगणार आहे ते. अहो माझी बहीण आयुष्यभरासाठी त्या माणसाच्या कचाट्यात अडकली आहे बघा. अहो आता तिला परत यायचं असून बी ती मागं फिरू शकत नाही. 25 वर्षापूर्वी माझ्या बहिणीसोबत जे काही झालं ते कुठल्या बी दुसऱ्या लेकीबाळीसोबत होऊ नये इतकंच वाटतं या बघा मला. त्यावर भास्कर सांगतो की नशीब आमच्या ताईनं तुमच्या यांचं बोलणं ऐकलं मंदिरात, म्हणून हातातली कामं सगळी महत्त्वाची तातडीनं सोडून आलो आहे बघा इथं. त्यावर पद्मा नाटक करते की अरे भास्कर, अरे हातातली कामं महत्त्वाची नाही ती र, अरे कुठल्या तरी लेकीबाळीचा सवाल आहे. अहो खानदान नाही आहे ते, तुमच्या पोरीला अडकवण्याचा एक सापळा आहे बघा. तेव्हा पिऊचे बाबा हात जोडून खरं तर भास्कर आणि पद्मा दोघांचेही आभार मानतात. आता पद्माने ठिणगी तर टाकलेलीच असते, त्याचा भडका उडून शिवनाच्या घरात तमाशा कसा होते त्याचेच वाट पाहण्यात ती व्यस्त असते. आणि प्रेक्षकांनो इथेच भाग संपतोय. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला आहे. कारण पिहूचे बाबा शिवनाच्याच गोंडाऊनमध्ये थांबून त्याचा इतका अपमान करतात की स्वतः अनाथ असून ज्यानं तुम्हाला आश्रय दिला, अहो त्याचीच पोरगी पळवून आणली तुम्ही, असल्या खानदानातले तुम्ही, तुमच्या खानदानाचा पत्ता नाही, आणि तुम्ही खानदानात त्या पोरी तुमच्या घरात याव्या अशी कशी काय अपेक्षा करता. आणि त्या आमच्या पोरींना फूस लावायला तुम्ही तुमची पोरं पाठवता होय. त्यावर शिवनाच्या रागाचा पारा चढतो. घरी गेल्यानंतर राघव आता शिवनातला स्पष्ट बोलतो की थांबा आप्पा, अहो तुमच्या हट्टापायी आमचा कधी प्रेमविवाह करायचाच नाही, हो तुमचा हट्ट आता कधी सोडणार. पण या सगळ्यांमध्ये आता शिवनाचं काय म्हणणं असेल. आणि पिहूच्या बाबांना शिवनाथ आणि त्याच्या कुटुंबाबद्दलचं सत्य समजेल का. म्हणजे ते किती स्वभावाने चांगले संस्कारी आहेत. पद्माने फक्त त्यांचे कान भरून ठिणगी पेटवले होते. हे सगळं कसं होतंय ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा आपल्या चॅनलवरती.